नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. भाजपनं आता मिशन बारामती सुरू केलेलं आहे. अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना थेट आव्हान दिलेलं आहे. पुण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला आणि याच मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना थेट आव्हान दिलेलं आहे. बारामती जिंकली तरच 45 जागा जिंकू असा विश्वास अमित शहांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना आवाहन सुद्धा केलेलं आहे. अमित शहांचा बारामतीच्या कार्यकर्त्यांना अमित शहांनी सवाल केला, बोला बारामती जिंकून देणार का असा. आणि यावेळी आम्ही कुठल्याही परिस्थितीत 43 जागा करू, पण 41 जागा येऊ देणार नाही. आमचा आता प्रयत्न असा आहे की आम्ही पूर्ण ताकदीनं 48 जागांवर लढतो. आणि एक गोष्ट मी खात्रीने सांगतो, रावसाहेब, तुम्ही जी 43वी जागा सांगितली ती जागा बारामतीची आहे ना. बारामती ताकदीनं मागच्या वेळेस थोड्यात राहिली, आता राहणार नाही. महाराष्ट्र के अंदर हमारे गठबंधन की 45 से कम सीट लेकर आएंगे ना तो विजय कोई मानने वाला नहीं है. कितनी सीट जरा जोर से बोलो, और जोर से बोलो जरा. अरे फिर मराठी में बोलो, कोई बात नहीं. 45 सीट जितनी है तो बारामती वाले जरा हाथ ऊपर करें. बारामती जीतते हैं तभी 45 का आंकड़ा फिट होता है. एक की सीट 15 साल महाराष्ट्र के अंदर भ्रष्टाचार करने वाले लोगों के हाथ में नहीं जाए. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी थेट पुण्यावरून वैभव सोनवणे आहेत. वैभव, आपण बघतोय अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्येच शरद पवार यांना थेट आव्हान दिलेलं आहे. बारामतीची जागा जिंकण्याचं तर आव्हान आहेच, पण त्याबरोबर पुण्यातले तिन्ही जागा भाजप जिंकणार असा विश्वास सुद्धा व्यक्त केलाय. संदीप, जिल्ह्याच्या 3 जागा ज्या आहेत मुख्यत्वे, या 3 जागांचा हा कार्यकर्त्यांचा मेळावा जो आहे त्याला अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. महत्त्वाचं म्हणजे या 3ही जागांमध्ये जी पुण्याची जागा आहे ती भाजपकडे आहेच, मात्र आव्हान जे आहे ते बारामती आणि शिरूरच्या जागेचं होतं. शिरूर ही शिवसेनेकडे सहयोगी पक्षाकडे असल्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं लक्ष जे केंद्रित केलं गेलं या संपूर्ण कार्यक्रमाच्या दरम्यान दोन्ही मुख्य भाषणांमध्ये अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांच्या ते बारामतीच्या जागेवरती होतं. आणि सातत्यानं बारामतीच्या कार्यकर्त्यांना किंवा एकूण बारामतीच्या बूथवरती किती ठिकाणी कार्यकर्ते आहेत आणि किती ठिकाणी नाही आहेत याची आकडेवारी सुद्धा या कार्यक्रमामध्ये देण्यात आली. सातत्यानं अमित शहा यांनी सुद्धा बारामतीची जागा ही किती महत्त्वाची आहे हे स्पष्ट केलं. तर मुख्यमंत्र्यांनी 43वी जागा जी जिंकू ती बारामतीची असेल असं स्पष्ट केलं. एकूण या सगळ्या कार्यक्रमामध्ये भाजपनं मिशन बारामती लॉन्च केलेलं पाहायला मिळालं. आपल्यासोबत कार्यकर्ते या सगळ्या दोन्ही भाषणांमधून मुख्यमंत्र्यांच्या आणि अमित शहांच्या या कार्यकर्त्यांना नेमकी काय ऊर्जा मिळाली ते त्यांना विचारूया. अत्यंत जॅमपॅक्ट अशा स्वरूपाची दोघांची भाषणं झाली, मुख्यमंत्री आणि अमित शहांची. काय तुमची प्रतिक्रिया आहे कार्यकर्ता म्हणून, किती ऊर्जा मिळाली या भाषणातून? निश्चितपणे आज या ठिकाणी आपण पाहिलं की 3 लोकसभा मतदारसंघाची क्लस्टर बैठक संपन्न झाली. राष्ट्रीय अध्यक्ष अमितजी शहा असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील. आज या बैठकीमध्ये प्रामुख्याने बूथप्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख यांच्याच माध्यमातून आगामी निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे काही काम करायचं असेल त्यांना मार्गदर्शन आणि प्रमुख कार्यकर्ते अशा पद्धतीचं आजचा हा बैठकीचं सगळं स्वरूप होतं. आणि एकूणच अमितजी शहा आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या भाषणानं निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह, ज्या पद्धतीने आज त्यांचं बोलणं झालं, ज्या पद्धतीनं आपण आज निवडणुकीला सामोरं जात असताना कार्यकर्त्यांना जे आवश्यक आहे अशा पद्धतीचं योग्य मार्गदर्शन आज त्यांनी केलं. त्यामुळे निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण केलं. या सगळ्या एकूण भाषणांनंतर मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा असेल, तुम्हाला कार्यकर्त्यांना किती विश्वास वाटतो, किती जागा महाराष्ट्रभरामध्ये येऊ शकतात भाजपच्या? 100% आत्ता जसं माननीय मुख्यमंत्री आणि अमितभाई शहा यांनी सांगितलं, 45 खासदार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून. विश्वास जो आहे तो मोठा निर्माण झालेला दिसतो या कार्यकर्त्यांमध्ये. 45 खासदार 43 ते 45 असं स्वतः अमित शहा यांनीच मागणी केली आहे या सगळ्या कार्यकर्त्यांकडे. 45 जागा ज्या आहेत त्या मिळवून द्या, देशभरामध्ये हव्या असलेल्या गोष्टी ज्या आहेत
त्या सगळ्या घडवून आणू असा विश्वासही त्यांनी दिला. एक मात्र नक्की आहे, सातत्याने जवळपास 1 तासभराच्या आसपास अगदी म्हणजे वैभव कुठेतरी कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.